नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर ताईंनो, यंदा मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावर आहे. तर मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की हळद वापरावी का, सोन्याचे दागिने घालावेत का आणि शुभ रंग कोणते घालावेत, ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत. तर व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आज 14 जानेवारी मकर संक्रांत. तर संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे. त्यामुळे पिवळा रंग टाळणं हे शुभ मानलं जातं. त्याऐवजी काळे कपडे घालणे हे उष्णता शोषून घेण्यासाठी आणि शुभ कार्यासाठी उत्तम आहेत. नववर्षाचा पहिला मोठा सण म्हणजे मकर संक्रांत. यंदा संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहेत. संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र नेसलेले असते तो रंग त्या दिवशी वर्ज्य मानला जातो. यामुळेच यंदा पिवळ्या रंगाचे वस्त्र किंवा साडीही नेसू नये. परंतु सर्वांना असा प्रश्न पडतो की पिवळा रंग वर्ज्य असेल तर स्त्रियांच्या सौंदर्याचा अविभाज्य भाग असलेलं सोनं हे परिधान करता येईल का आणि पूजेतील हळद ही वापरावी का. यंदा संक्रांती देवी घोड्यावर स्वार होऊन येत असून तिने पिवळ्या रंगाचे पितांबर नेसले आहे. शास्त्रानुसार देवीने जो रंग धारण केला असतो तो रंग त्या विशिष्ट दिवशी पृथ्वीवरील मानवांसाठी पीडादायक किंवा अशुभ मानला जातो. त्यामुळे केवळ पिवळी साडीच नाही तर पिवळ्या बांगड्या, टिकली किंवा पर्स वापरणं देखील टाळायचं आहे. संक्रांतीला सुवासिनी एकमेकींना हळद कुंकू लावतात. हळद ही पिवळी असली तरी ती मांगल्याचे प्रतीक आहे. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की हळदीचा वापर हा करावा का. तर हळद ही पिवळी असल्यामुळे ती मांगल्याचं प्रतीक आहे. पूजेमध्ये किंवा हळद कुंकवाच्या विधीमध्ये हळदीचा वापर करण्यास शास्त्राने बंदी घातलेली नाही. त्यामुळे तुम्ही हळदीचा वापर हा या दिवशी करू शकता. पिवळ्या रंगाचे वस्त्र आणि पिवळ्या रंगाचे सौभाग्य द्रव्य यात फरक आहे. त्यामुळे संक्रांतीला तुम्ही हळदीचा वापर हा करू शकता. पूजेमध्ये हळदीचा वापर हा केला तरी देखील चालेल. मकर संक्रांतीच्या दिवशी काळी नेसण्याची परंपरा आहे. थंडीचा काळ असल्यामुळे काळा रंग उष्णता शोषून घेतो. पण शनीच्या मकर राशीत सूर्य प्रवेश करत असल्याने काळा रंग हा शुभ मानला जातो. यंदा पिवळा रंग हा वर्ज्य असल्याने काळ्या किंवा गडद रंगाच्या साड्या हे नेसणं अधिक श्रेयस्कर ठरेल. इतर कोणते शुभ रंग आहेत. तर जर तुम्हाला काळा रंग हा आवडत नसेल तर तुम्ही यंदा मकर संक्रांतीला लाल, केशरी किंवा हिरव्या रंगाची वस्त्रे ही परिधान करू शकता. हे रंग हे उत्साहाचे आणि प्रगतीचे प्रतीक आहेत. केवळ गडद पिवळा किंवा लिंबू पिवळा रंग हा टाळण्यावरती तुम्ही भर द्यायचा आहे. संक्रांती देवीने परिधान केलेला रंग त्या वर्षी वर्ज्य मानला जातो. म्हणून आज तुम्हाला पिवळ्या रंगाचे कोणतेही वस्त्र घालायचे नाहीत. काळा रंग हा थंडीत उष्णता देतो म्हणून तो परिधान केला जातो. तर या दिवशी सोनं हे घालावं का, सोन्याबद्दल हा प्रश्न सर्वांना पडलेला आहे. तर सोन्याबद्दल पिवळ्या रंगाचे कपडे टाळले तरी सोन्याच्या दागिन्यांबद्दल विशेष असा नियम नाही. पण पिवळ्या रंगाच्या दागिन्यांपेक्षा इतर रंगाचे दागिने घालणे किंवा सोन्याचे दागिने टाळणे अधिक चांगले होईल. आज मकर संक्रांतीच्या दिवशी काय करावे. काळ्या रंगाची साडी किंवा वस्त्रे, हलव्याचे दागिने, फुले आणि काळ्या पिवळ्या रंगाचे पदार्थ हे परिधान करा. त्यानंतर आज मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या गोष्टी टाळाव्यात. तर पिवळ्या रंगाचे कपडे, पिवळ्या रंगाचे दागिने, शक्य असेल तर पिवळ्या रंगाचे दागिने देखील तुम्ही घालायचे टाळा आणि पिवळ्या रंगाचे कपडे देखील घालायचे टाळा.